ठेवावं लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबाची नवी पिढी ही नक्की करेल हा माझा विश्वास आहे. हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या पिढीची जास्त आहे. नवी पिढी माझी खात्री आहे की या आव्हानाला सामोरं जाईल. साहेब, तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत, मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का, किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? सांगितल्या विषयाची आणि चर्चा करायची. ही चर्चा इथं झाली की जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईच आहे. शिव कपूर पटेल, शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आम्ही कोणी भाष्य करणार नाही. साहेब, ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू आहेत त्याची सगळी जबाबदारी अजित होईल. मी स्वतः कधी जाती नाही या निवडणुकीत. मला त्यांनी वीज केलं असं काय करणार त्या कामाला लागले. तर मधीचा अपघात झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता घटनेची पद देखील सुमित्रा पवार यांना मिळणार आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार आहे. असं वाचण्यात आले. हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतो. तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र